हा असा संगीताचा वारसा तुम्हाला आई वडिलांकडूनच मिळालेला आहे हो का? हो. म्हणजे बाबा माझे स्वतः कवी, बरं. तेव्हा पोवाडे पण करायचे बाबा. अरे वा. आणि बाबांचा असा खुला आणि असा मोकळा आवाज बाबांचा. आणि आई माझी त्यावेळेला तिकडच्या म्हणजे मेळ्यात वगैरे गायची. आणि आईचा भाऊ उत्तम तबलावादक होता. तर त्यामुळे त्याही घरात नव्हतं. आणि आईचा आवाज माझ्या हाय पिच आणि अतिशय गोड. म्हणजे सगळंच ते तुमच्यात आलंय म्हणजे. तर ते दोन्हीकडचं काहीतरी एक वेगळं मिश्रण माझ्यात झालं असं आपण म्हणूया. आई तर सारखी म्हणायची की काय शिकायचंय ते आत्ता शिका, लग्न झाल्यावर शिकणं होणार नाही. त्यामुळे मी गाणं शिकले. माझ्यापेक्षा मोठी बहीण गाणं शिकली. आम्ही 8-9 वर्ष नाटकात काम करत होतो धुळ्याला. माझं गाण्याचं जे काही शिक्षण झालं ते सगळं म्हणजे सगळं धुळ्याला. म्हणजे डॉक्टर श्रीपाद रामचंद्र नाईक आग्रा गायकीचे. आणि त्यांचे गुरु ते फयाज खानचे शिष्य श्रीपद शास्त्री. त्यामुळे गंमत म्हणजे काय झालं, पहिल्या वर्षाची माझी परीक्षा, मी 7 वर्षाची होते तेव्हा हट्ट करून जायला लागले की मला शोभा म्हणजे माझी मोठी बहीण जात होती, ती जाते मग मी का नाही, मलाही शिकायचं. तर आई म्हणली आपल्याला परवडत नाही, तिचंच कसं तरी परवडत आहे. म्हणजे 5 रुपये फी होती तेव्हा, तर ती द्यायला पैसेच नव्हते. पण मी फारच हट्ट केला म्हणून आई म्हणली बरंच जात. म्हणून 1 वर्ष झालं माझं शिकून. आणि ती परीक्षा नेमकी मुंबईचे परीक्षक आले नव्हते म्हणून अप्पांनीच घेतली माझी परीक्षा आणि सरांच्या गुरूंनी. आणि काय त्यांना वाटलं माहिती नाही, मग त्यांनी सरांना सांगितलं काही झालं तरी तू ह्या मुलीला शिकव. म्हणून 1 वर्ष झालं, मी 8 वर्षाची होते. आई म्हणली आता तुझी हाऊस झाली आता पास, आपल्याला नाही परवडत आहे. बरं म्हटलं, हाऊस पुरी झाली याच्यातच मी आनंदित होते. तर सर घरी आले आमचे आणि सरांनी आईला सांगितलं की तुम्ही सविताला पाठवा, माझं माहेरचं नाव सविता, की सविताला पाठवा, मी तिला शिकवणार आहे. म्हणून मी पुढची 16.5 ते 17 वर्ष सरांकडे शिकले. एकही पैसा सरांनी फी घेतली नाही. बापरे. म्हणजे मग इकडे आल्यावर जानोरीकर सरांकडे, पंडित त्र्यंबकराव जानोरीकर, मग मी भेंडी बाजार गायकी शिकले. आग्रा घराण्यानंतर भेंडी बाजार गायकी शिकले. आणि तेही सर तितकेच म्हणजे खूपच मोठे. त्यामुळे एक स्वरांचं हे मेरुखंडाचं हे एक वेगळं शिक्षण जानोरीकर सरांकडनं मिळालं. आणि त्यामुळे एक तालाची, मात्रांची म्हणजे आग्राची होतीच ती समज, पण आणखी एक वेगळा दृष्टिकोन जानोरीकर सरांकडे मिळाला.